खरवई येथील ग्राम प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील विद्यालय मानकिवली खरवई बदलापूर पूर्व येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष व चेअरमन दुर्वास धुले तसेच प्रमुख अतिथी रुपाली खोमणे, मनीषा परतरे, राजेश शेटे, नगरसेविका सविता धुले, शोभा पाटील, सरोज मांडके, सुभाष सोळशे, भगवान बोरशे हे उपस्थित होते। शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेमध्ये जे होणारे कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। महाराष्ट्रातून मराठी शाळा बंद होत असताना अशातच संस्थेने मराठी शाळा टिकून ठेवली आहे। या शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये 100% रिझल्ट देत आलेले आहेत। तसेच या शाळेमध्ये सर्व प्रकारचे स्पोर्ट्स घेतले जातात। कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, रनिंग अशा अनेक प्रकारचे स्पर्धा येथे घेतले जातात। कार्यक्रमावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गुणगौरव पारितोषिक देण्यात आले। तसेच शाळेचे चेअरमन व प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वश्रेष्ठ शिक्षक पुरस्कार हा प्रेरणा सचिन गायकवाड यांना देण्यात आला। या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमावेळी शाळेचे कमिटी मेंबर्स, शिक्षक व शिक्षिका, विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी प्रमोद हरपुडे। कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष, प्रमुख अतिथींचे तसेच कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी समोर उपस्थित असलेले सर्व श्रोते यांचे मी कविता चौधरी पुनश्च एकदा शब्दशून्याने स्वागत करते। आता लगेचच आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत। समाजासाठी कार्य करतात त्यांचा हा सत्कार असतो। असे आदरणीय, सन्माननीय आणि पूजनीय व्यक्तिमत्व आपणास आज या व्यासपीठावर लाभलेले आहेत। त्यांचा यथेच्छ सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून नेहमीच उपयुक्त असतात। विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या हिताचा विचार करणारे आपल्या व्यस्त जीवनशैलीतून शाळेसाठी आवर्जून वेळ काढणारे विद्यार्थ्यांमध्ये स्वागत मान्यवरांनी करावे अशी मी विनंती करते। मी आजच्या कार्यक्रमाचे सुनियोजित अध्यक्ष माननीय दुर्वासजी धुळे सर, ग्राम प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, आगरी युवक संघटना बदलापूर यांचे माजी अध्यक्ष यांना मी विनंती करेल की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा। पालकवर्ग सर्वांना नमस्कार। जे विद्यार्थी रस्त्यावर गेलेले आहेत ती गोमाजी पाटील विद्यालय शिस्तीचं पालन करणारी शाळा। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। धन्यवाद। शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशासाठी ज्यांनी प्राण दिला असं ज्यांच्या नावाने ही शाळा वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून, खरं म्हणजे पाहुण्यांनी आणि जी वेळ झाली तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघतात सांस्कृतिक कार्यक्रमाची, तो लगेच सुरू होणार आहे। पण अध्यक्षीय भाषण असेल किंवा संस्थेचं अहवाल असेल हे सांगणं पालकांना किंवा विद्यार्थ्यांना गरजेचं असतं। या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या विनायकदादा धुळे, स्वर्गीय विनायकदादा धुळे नगरसेवक यांचे परममित्र आमचे मोठे बंधू दादासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे नगरपालिकेचे सोलशे भाऊ उपस्थित आहेत, आमचे बोरचे सर उपस्थित आहेत, पटवर्धन दादा उपस्थित आहेत। आमच्या मराठी शाळा क्रमांक 3च्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम, दहिलीच्या सरोज मॅडम, ठाकरे मॅडम आणि आमच्या भगिनी संस्थेच्या शीतलताई सूर्यकांत दादा बैकर आणि आमच्या भाऊजाई विद्या राजू धुळे, तसेच आमच्या मुख्याध्यापिका सौ रेश्मा खाडे आणि आमची सूनबाई, आत्ता जिला आपण सर्वांनी चांगल्या मताने निवडून दिलं ते आमची सूनबाई सौ सविता मंगेश धुळे
या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांनो, 25 वर्षे या शाळेला झाली. याच्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून एकट्याचं श्रेय नाही, माझ्या संस्थेचे सगळे मंडळी, शीतलताई असेल, आमची विद्या असेल, आमचा संजीव असेल, आमचा राजेंद्र धुळे असेल, आमचा गोरख बैकर असेल, कविता बैकर असेल, मनोहर इरमाळे असेल, लक्ष्मण मस्कर असेल, या सर्वांचं यासाठी योगदान आहे. आणि आज जे माझ्या शाळेला, माझ्या शिक्षकांना जे 40% अनुदान मिळालं आहे, या सर्वांचा आज सहभाग आहे. आणि या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझ्या शिक्षकांना आज 40% अनुदान मिळालं आहे. या अगोदरही माझे शिक्षक शाळेची खूप मेहनत घ्यायचे. जसं मला तो